जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन, मूग आणि उडीद या तिन्ही पिकाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। पुढील 3 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील सोयाबीन, मूग आणि उडीद या तिन्ही पिकाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून नाफेड आणि NCCF ला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे। या दोन्ही एजन्सीच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन, 17,000 मेट्रिक टन मूग आणि 1,08,000 मेट्रिक टन उडदाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे। आणि याच्यासाठी नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून राज्यामध्ये जवळजवळ 210 हमीभाव खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच हमीभाव खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग आणि उडीदच्या खरेदीसाठी नोंदणी करण्याचं आवाहन केलं जात आहे। मित्रांनो, याच्यामध्ये नाफेडच्या माध्यमातून जवळजवळ 147 तर NCCFच्या माध्यमातून 63 हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 10 ऑक्टोबर पासून मूग आणि उडदाची हमीभावाने प्रत्यक्षामध्ये खरेदी केली जाणार आहे, तर 15 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे। याच्यामध्ये नाफेडच्या माध्यमातून जी काही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत, याच्यामध्ये सर्वाधिक खरेदी केंद्र ही बीड जिल्ह्यामध्ये 16 तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये 9, अमरावती जिल्ह्यामध्ये 8, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 12, धुळे जिल्ह्यामध्ये 5, जळगाव जिल्ह्यामध्ये 14, जालना जिल्ह्यामध्ये 11, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1, लातूर जिल्ह्यामध्ये 14, नागपूर जिल्ह्यामध्ये 8, नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2, परभणी जिल्ह्यामध्ये 8, पुणे जिल्ह्यामध्ये 1, सांगलीमध्ये 2 तर सातारा जिल्ह्यामध्ये 1, याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यामध्ये 8, वाशिम जिल्ह्यामध्ये 5 आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 असे एकूण या 19 जिल्ह्यामध्ये 147 हमीभाव खरेदी केंद्र हे नाफेडच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहेत। तर NCCFच्या माध्यमातून नाशिकमध्ये 6, अहिल्यानगरमध्ये 7, सोलापूर जिल्ह्यामध्ये 11, छत्रपती संभाजीनगरमध्ये 11, हिंगोली जिल्ह्यामध्ये 9, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 5, नांदेड जिल्ह्यामध्ये 14 अशा प्रकारची हमीभाव खरेदी केंद्र या ठिकाणी NCCFच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहेत। मित्रांनो, या हमीभाव खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठीचं आवाहन केलं जात आहे। याच्यासाठी जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा CSC सेंटर असतील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्याची नोंदणी केली जाते किंवा प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावरती देखील शेतकऱ्यांची नोंदणी करून घेतली जाते। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना जवळच्या नाफेड किंवा NCCFच्या खरेदी केंद्रावरती ही नोंदणी करावी लागणार आहे, ज्याच्यासाठी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग, उडदाची नोंद असलेला 7/12, आधार कार्ड, बँकेचं पासबुक अशा प्रकारचे कागदपत्र घेऊन ही नोंदणी करावी लागणार आहे। नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि याच मोबाईल नंबरवरती पुढील SMS असतील, कॉल असतील हे शेतकऱ्यांना केले जातील। आणि ज्या दिवशी शेतकऱ्याची प्रत्यक्ष खरेदी असेल त्या खरेदीपूर्वी शेतकऱ्याला या ठिकाणी त्या तारखेबद्दल कळवलं जाईल आणि त्या तारखेला शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावरती घेऊन जायचं आहे। आणि अशा प्रकारे आता हे प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुरू झालेली आहे। तर शेतकऱ्यांची ही पूर्व नोंदणी सुरू झालेली आहे आणि नोंदणी केल्यानंतर दिलेल्या तारखेला 15 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीन आणि 10 ऑक्टोबर 2024 पासून मूग आणि उडीद हे खरेदी केलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सोयाबीन, मूग आणि उडीद हमीभाव खरेदी केंद्राच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।